आणि आता टॉप 9 मध्ये मोठ्या बातम्या सुरुवातीला बघूयात। 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हाय स्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असता आता पुन्हा दरवाढ। भाजपला मतदान करून लोक त्यांच्या कर्माची फळं भोगतायत। मोदी जनतेवरती आर्थिक बोजा टाकून परदेशात फिरतायत। इंधन दरवाढीवरनं संजय राऊतांचं टीकास्त्र। भारत रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवणार। पेट्रोलियम मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती। सध्याच्या जागतिक स्थितीत तेल आयात करण्याची भारताची रणनीती, सूत्रांची माहिती। बुलढाण्याच्या देऊळगाव राजामध्ये शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावर गर्दी। पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या कॅन घेऊन रांगा। चंद्रपुरात डिझेल टंचाईचं संकट। सावरगावात पेट्रोल पंपावरती ट्रॅक्टरच्या रांगा। शेतकरी कॅन घेऊन डिझेलसाठी तात्काळत उभे। पुण्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा। पेट्रोल आणि डिझेलमध्ये 90 पैशांची वाढ। डिझेल 94 रुपये 40 पैसे प्रति लिटर तर पेट्रोल 107 रुपये 86 पैसे प्रति लिटरवर। अमरावतीतील पंचवटी चौकातील पेट्रोल पंपावरती पेट्रोल बंदचे फलक। पेट्रोल पंपावर अद्याप पेट्रोल टँकर पोहोचलेला नाही। जालना ते छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावरील बदनापूर शहरालगत असलेल्या पंपावरती इंधन भरण्यासाठी दुचाकींसह 4 चाकी वाहनांची मोठी गर्दी। पेट्रोल आणि डिझेलचा टँकर येताच पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। नाशिकच्या इगतपुरीमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांची गर्दी। इगतपुरी आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोजकच पेट्रोल डिझेल येत असल्यामुळे वाहनधारकांना मोठा फटका। मिळेल तिथून इंधन घेण्यासाठी एकच झुंबड। आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात याच मुद्द्यावरती चर्चा सुरू। आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा। हॉर्मुझमध्ये पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालनं परत येतील। पडळकरांच्या विधानावरनं संजय राऊतांचा टोला। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 25 मे रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदान पार पडणार। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवरती निवडणूक होणार। 16 जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी लढण्यास इच्छुक। रायगड, रत्नागिरी आणि पुण्यातील जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक। नागपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार। नागपुरातील सर्वच नेत्यांशी बोलणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक जाहीर। महायुतीत उमेदवारीवरनं चुरस पाडणार। भाजपकडनं माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नावं चर्चेत। कोकणातील विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदेंची सेना आक्रमक। कोकणात शिवसेना टॉपर। महायुतीत विधान परिषदेच्या जागेवर महेंद्र दळवींचा दावा। आमची वारंवार फसवणूक, दळवींचा तटकरेंवरती अप्रत्यक्ष निशाणा। तर रायगडचं पालकमंत्रीपदासाठी देखील शिवसेना ठाम। कोकणातील विधान परिषदेच्या जागेवरनं शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवारीवरनं चढाओढ। शिंदेंच्या शिवसेनेकडनं माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा। प्रशांत किशोर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणार। प्रशांत किशोर यांनी तामिळनाडूमध्ये विजय थलपतींना निवडणुकीत मदत केली होती। प्रशांत किशोर यांची कंपनी आयपॅक काम बघणार।